हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आपल्या हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाच्या पूजनाने आपण करत असतो, कारण हा विघ्नहर्ता शुभ कार्यातील विघ्न दूर करत असतो। आणि हिंदू धर्मात प्रत्येक दिवस आणि सण हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो। तर मंगळवार आणि बुधवार हे गणरायांना समर्पित असतात आणि या महिन्यातली जी चतुर्थी आहे तर ती उद्याच्या दिवशी आलेली आहे। संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि उद्या 28 फेब्रुवारी वार बुधवार आहे, तर उद्याच्या दिवशी ही संकष्टी चतुर्थी आलेली आहे। तर बघा, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं। तर संकष्टी चतुर्थी ही प्रथम पूजनीय देव गणपती बाप्पांना समर्पित असते आणि या दिवशी गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करायची असते। चतुर्थी तिथीला व्रत आणि पूजा केल्यामुळे त्याचे अनेक पटीने लाभ आपल्याला मिळत असतात। दर महिन्याला 2 वेळेला चतुर्थी तिथी आपण साजरी करत असतो। एक म्हणजे शुक्ल पक्षात येणारी चतुर्थी आणि दुसरी चतुर्थी जी असते तर ती कृष्ण पक्षामध्ये येत असते। माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी तिथी ही उद्या 28 फेब्रुवारीला पहाटे 1:53 सुरू होणार आहे आणि 29 फेब्रुवारी रोजी पहाटे 4:18 याची समाप्ती होणार आहे। हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला महत्त्व असल्यामुळे संकष्टी चतुर्थी ही उद्या 28 फेब्रुवारीला आपण साजरी करणार आहोत। हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं आणि त्यामध्ये गणपती बाप्पांचा प्रथम पूजनीय असा दर्जा आहे। गणपती बाप्पांच्या पूजनाशिवाय कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात होत नाही आणि त्यामुळे आपण कोणतेही शुभ कार्य असो तर ते गणपती बाप्पांच्या पूजनाने करत असतो। आणि चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि या संकष्टी चतुर्थीचा दिवस हा गणेश भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि खास असा दिवस मानला जातो। तर या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजा व्रत करायचं असतं आणि यासोबतच आपल्याला काही उपाय देखील करायचे असतात। तर असं आपण केल्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी संकट दूर होतात आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची सुद्धा प्राप्ती होत असते। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। उद्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे आणि त्याने अंघोळ करायची आहे। त्यामुळे तुमचं 7 पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होईल। तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। उद्या आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचारे अभिषेक घालून पूजा सुद्धा करायची आहे। गणपती बाप्पांची होईल तेवढी सेवा सुद्धा आपल्याला करायची आहे। गणपती बाप्पांचा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळेला म्हणजे 1 माळी तुम्हाला जप करायचा आहे। यानंतर गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे जे आपलं अथर्व शीर्ष आहे तर त्याचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे आणि फलश्रुती सुद्धा म्हणायची आहे। यासोबतच संकटनाशक स्तोत्राचा सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू सुद्धा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत। चतुर्थीचं व्रत आपल्याला उद्याच्या दिवशी शक्य असेल तर करायचं आहे। आपल्या जीवनामध्ये जे काही कष्ट आहे, दुःख, दारिद्र्य आहे तर ते सर्व दूर होण्यासाठी गणपती बाप्पांचं आपल्याला या चतुर्थीचं व्रत हे करायचं असतं, जेणेकरून आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते। बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असतो आणि संकष्टी चतुर्थी हे सुद्धा बुधवारी आलेली आहे, त्यामुळे उद्या असा सुंदर असा योग जोडून आलेला आहे। तर या योगावरती तुम्हाला होईल तेवढे उपाय आणि सेवा सुद्धा करायचे आहेत। तर बघा, यामुळे तुमच्या जीवनातील सर्व निगेटिव्हिटी आणि दोष, अडचणी, दुःख, संकट, विघ्न हे दूर होतील आणि याचा तुम्हाला नक्कीच अनुभव सुद्धा येईल। तर उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, यानंतर दुर्वा तुम्हाला थोड्याशा टाकायच्या आहेत आणि थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे। यासोबतच तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर ते सुद्धा तुम्हाला आवर्जून टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे।
अंघोळ करत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये ओम गणगणपतये नमः या मंत्राचा जप करत या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायचे आहे। यामुळे तुमच्या जीवनातील जे काही दोष आहेत तर ते सर्व दूर होतील आणि गणपती बाप्पांची विशेष कृपा सुद्धा आपल्याला प्राप्त होईल। तर अशा पद्धतीने तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये सांगितलेल्या वस्तू टाकायच्या आहेत त्या आणि अशा पद्धतीने तुम्हाला अंघोळही करायची आहे। अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचारे पूजा करायची आहे आणि होईल तेवढ्या सेवा उपासना देखील करायच्या आहेत। त्यामुळे तुमच्या मनातील प्रत्येक कठीणातील कठीण इच्छा या 24 तासात पूर्ण होतील। तुम्ही जर भरपूर कष्ट मेहनत करून सुद्धा जर तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हे सांगितलेले काही उपाय आहेत तर ते या विशिष्ट तिथींवरती केल्यामुळे त्याचं निश्चितच फळ आपल्याला प्राप्त होत असतं। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।